पुनर्विकासाला जाताना सोसायटीला आपल्याला विकासक लागतो, बिल्डर. त्याची निवड प्रक्रिया कशी असावी ही मार्गदर्शक तत्वात दिलेली आणि ती पारदर्शकपणे असण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. जसं की सोसायटीला त्या विशेष सर्वसाधारण सभेत कोरम, उपस्थिती, गणसंख्या ज्याला आपण म्हणतो, ती किती आवश्यक पाहिजे? तर ती किमान 2/3 एकूण सदस्य संख्येच्या, ओके, 2/3 असली तरच हा विषय पुढे जाऊ शकतो. गणसंख्या एकदा जर का 2/3 असली की मग सभेचं कामकाज चालू होतं. आणि मग समजा त्याच्यापुढे सभेपुढे जर का 3 विकासक आहेत, त्याच्यातला तुम्हाला एक निवडायचा आहे, तर तो निवडताना एकंदरीत सदस्य संख्येच्या, सोसायटीच्या, उपस्थित नाही, सदस्य संख्या जी सोसायटीची आहे त्याच्या 51% लोकांनी ज्या विकासकाला निवडला तो विकासक निवडला म्हणून जाहीर होऊ शकतो. ही थोडक्यातली प्रक्रिया आहे. आता ह्याच्यासाठी ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये अशी एक मार्गदर्शक तत्व होतं की ह्याचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं. आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना ही संपूर्ण प्रक्रिया याच्यावर देखरेख करण्यासाठी निबंधकांच्या ऑफिसमधनं, म्हणजे उपनिबंधकांच्या, जिल्हा उपनिबंधकांच्या ऑफिसमधनं, किंवा ज्याला सर्वसाधारणपणे आपण म्हणतो DDR, त्याच्या ऑफिसमधला एक प्रतिनिधी ते नियुक्त करतात. त्याच्या उपस्थितीत ही प्रक्रिया झाली पाहिजे. हे सर्वसाधारणपणे ही अशी गाईडलाईन्स होत्या.